लग्न एक अशी गोष्ट जी काही दशकांपूर्वी एकदाच व्हायची, पण हल्ली मात्र ती बऱ्याचदा होते. दोनदा, तीनदा, चारदा, बऱ्याचदा. कारणं प्रत्येकाची वेगळी वेगळी असतात म्हणा. पण एक जर सगळ्यांच्या दृष्टिकोनातून जर बघितलं तर एक कारण म्हटलं तर हल्ली आपल्याला मोजमाप करायची खूप सवय लागली आहे. आपण प्रत्येक गोष्ट ही मोजमाप करून वागतो किंवा घेतो. आणि आपण ते लग्न होण्याआधीच एवढा विचार करतो की लग्न झाल्यावर हे असंच असलं पाहिजे, ते तसंच असलं पाहिजे, मी असा वागेन, ती समोरची व्यक्ती अशी वागेन, माझ्या जोडीदारानं असंच असायला हवं, तसंच वागायला हवं, मला राग आला तर असं त्याने वागलं पाहिजे, मला आनंद वाटला कोणत्या गोष्टीचा तर त्या व्यक्तीने असं एक्सप्रेस व्हायला हवं. ह्या सगळ्या अपेक्षा आपण आधीच मांडून ठेवतो. आणि ह्या अपेक्षेमध्ये जर कोणी बसत नसेल तर आपण तिथेच त्या व्यक्तीला सोडून देतो. एवढं सोपं असतं का माणसाला सोडणं? माझ्या मते तर एवढं सोपं नसतं, पण काहींच्या दृष्ट्या ते अवघडही नसतं. पण ठीक आहे. पण आपण लग्नाआधी एवढे प्रयोग करून बघण्याऐवजी एक लग्न झाल्यानंतरचा प्रयोग करून बघूयात ना, की होऊ द्यावं लग्न. आणि आपण जसं म्हणतो ना की जस्ट गो विथ द फ्लो, मग तसंच लग्न झाल्यावरती ही फ्लो बरोबर जाऊन बघूयात ना. काय हरकत आहे? फक्त एकच गोष्ट मनाशी ठाम बांधायची आहे की हीच ती व्यक्ती आहे आणि हाच आपला जोडीदार आहे ज्याबरोबर आपल्याला पूर्ण आयुष्य घालवायचं आहे. आणि हीच ती व्यक्ती आहे जी आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्यासोबत असणार आहे. मग का टिकत नाही तुमचं लग्न? बघूयात. काही गोष्टी असतात, सुरुवातीला काही गोष्टी पटत नाही, काही मतभेद होतात, सगळ्यांच्यातच होतात. आपल्या आईवडिलांमध्ये पण झाले, सासू सासऱ्यांमध्ये पण झाले, आजी आजोबामध्ये पण झाले. पण तरीही त्यांचं एक ध्येय होतं किंवा आपण म्हणू शकतो की एक त्यांच्या मनाशी ठाम ठेवलेली एक गोष्ट होती की ह्या व्यक्तीबरोबर आपल्याला पूर्ण आयुष्य काढायचं आहे, कसं का होईना पण काढायचं आहे. म्हणून त्यांची लग्न टिकली. ते अजूनही सोबत आहेत ना. तुमचे आईबाबा देखील तुमच्यासोबत आणि त्यांच्या जोडीदारासोबत. तसंच आपणही करून बघूयात ना. काही गोष्टी नडतील, काही गोष्टी चुकतील, काही गोष्टी पटणार नाही, पण थोडंसं पुश करून आपणही त्या व्यक्तीला हवं तसं होऊन बघूया. आपण जर तसं वागलो तर अर्थातच समोरची व्यक्ती ही तेवढाच प्रयत्न करेल. आणि हे लग्न हा छोटासा शब्द आहे, त्याचं सौंदर्य अजून बहरत जाईल. एकदा ट्राय मारून तर बघा राव. आयुष्य खूप सुंदर आहे. तुम्हाला फक्त त्याला सुंदर वळणावरती न्यायचं आहे. अडथळे जर निर्माण करायचेच असतील तर अडथळे निर्माण होणारच. बघा, तो शब्दही किती अवघड आहे, अडथळा, की तो बोलायलाही जाताना चुकतो. मग अशा गोष्टींकडे वळायचंच कशाला? अडथळा आणायचंच कशाला? सुंदर गोष्टी सुंदर वळणाने जाऊयात आणि त्या शब्दाला एक सुंदर अर्थ देऊया आणि आपला शेवट हा सुखांत करूया.